दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर आरोप केला आहे। कमळ विरोधात पंकजा मुंडे यांनी काम केलं असं पुन्हा एकदा सुरेश धस म्हणाले। सुरेश धस यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। तर पंकजांनी माझ्या मतदारसंघात काम केलं नाही आणि त्याचबरोबर त्यांनी कमळ पाडण्याचा एक इशारा दिला होता असा आरोप सुद्धा सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर केला। पक्षाचा निर्णय आहे, मी म्हणू शकतो का? मी एवढा मोठा थोडीच आहे, मी एका मतदारसंघापुरता मर्यादित माणूस आहे, अगदी छोटा आहे। 2.5 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे, तेवढ्या मतदारसंघापुरतं माझं मी बोलू शकतो। कमळाच्या चिन्हावरती मतदान करणाऱ्या एकाही माणसाने आनंद उत्सव माझ्या मतदारसंघात साजरा केलेला नाही। पक्षश्रेष्ठींना जिथे सांगायचं तिथं मी योग्य ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यावरती पुढे भविष्यामध्ये काय कारवाई करायची, काय निर्णय घ्यायचा किंवा त्यांना साधी समज द्यायची, हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे। मी पक्षश्रेष्ठींना सांगण्या एवढ्या लायकीचा नाहीये, पण माझी जी तक्रार आहे ती तक्रार मात्र मी मांडलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।